राजकीय वर्तुळातून ही बातमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सगळ्या पदांचा राजीनामा दिलेला आहे। पक्षात वारंवार डावललं जात आहे आणि त्यामुळे परांजपे हे नाराज असल्याचं कळत आहे आणि त्याचनुसार त्यांनी राजीनामा देऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। एक मोठी बातमी आपण राजकीय वर्तुळातून पाहतोय। राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलेला आहे की त्यांचे जे नेते आहेत आनंद परांजपे मुख्य प्रवक्ते ते आहे त्यांनी आपल्या सगळ्याच पदांचा राजीनामा दिलाय आणि शिवसेनेची वाट धरलेली आहे। कारण काय तर पक्षात आपल्याला वारंवार डावललं जातं अशी त्यांची खंत होती, त्यामुळे ते नाराज होते आणि अखेर त्यांनी पक्ष सोडण्याचाच निर्णय घेतला। दरम्यान उदय सामंत यांनी आनंद परांजपेंच्या पक्षप्रवेशाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे। काय म्हणाले पाहूयात। परंतु काल माजी खासदार आनंद परांजपे यांचा प्रवेश झाल्यानंतर सोशल मीडियाला असू दे किंवा काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीडियाला असू दे काही बातम्या चालवल्या गेल्या। त्याच्यामध्ये असं दाखवलं गेलं की अजितदादांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये फूट पाडण्याचं शिवसेना काम करते अशा पद्धतीच्या काही बातम्या प्रसिद्ध झाल्या। परंतु कदाचित आपल्याला माहिती नसलेली माहिती आज मला पत्रकार परिषदेतून द्यायची आहे। काल स्वतः आनंद परांजपेंनी देखील सांगितलं की त्यांचा DNA जो आहे तो 100% शिवसेनेचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब की ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला ते गुवाहाटीला गेले तेव्हापासूनच त्यांच्या मनामध्ये एक शिंदे साहेबांबद्दलचं प्रेम असेल किंवा शिंदे साहेबांबद्दलचं शिवसेनेबद्दलचं प्रेम असेल हे कायमस्वरूपी राहिलेलं आहे।